याचिका दाखल झाल्यानंतर आता वक्फला तात्पुरती स्थगिती देण्यात आली। लोकसभा राज्यसभेत मंजुरी झालेली आहे आणि वक्फ कायदा मंजूर झाल्यानंतर तसंच राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतरही वक्फला स्थगिती का देण्यात आली, पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये। सर्वोच्च न्यायालयाची वक्फला स्थगिती। याचिकेवर 7 दिवसात केंद्र देणार उत्तर। सत्ताधाऱ्यांच्या प्रयत्नांना सर्वोच्च धक्का। सर्वोच्च न्यायालयात वक्फ कायद्यावर आक्षेप घेणाऱ्या जवळपास 150हून अधिक याचिका दाखल झाल्या होत्या। याचिका दाखल झाल्यानंतर त्यावर सविस्तर सुनावणी सुरू झाली। यात वक्फ कायद्यातील 2 कलमांच्या अंमलबजावणीवर सर्वोच्च न्यायालयानं तात्पुरती स्थगिती दिली। सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला महत्त्वपूर्ण निर्देश दिले। वक्फ संदर्भातील 2 कलमांना स्थगिती। वक्फ बोर्ड परिषदेवर बिगर मुस्लिमांची नियुक्ती नको। वक्फ मालमत्ता अवैध घोषित करता येणार नाही। परिस्थिती जैसे थे ठेवा। केंद्र सरकारनं 7 दिवसात उत्तर द्यावं। दरम्यान केंद्राच्या मनसुब्यांना सुरुंग लावत सर्वोच्च न्यायालयानं हे निर्देश दिले। यावेळी सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद झाला। तो माननीय सर्वोच्च न्यायालय को जो रेस्पोंडेंट्स यानी कि भारत सरकार ने कहा कि हम डे टू डे सुनवाई के लिए तैयार हैं। आप पूरे मामले को, चूंकि यह पार्लियामेंट का कानून है, पार्लियामेंट के कानून को आप इस तरह से स्टे नहीं कर सकते हैं। और माननीय सर्वोच्च न्यायालय ने सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया के बात को माना है और उन्होंने संशोधन को स्टे नहीं किया है। सिर्फ उन्होंने उनके 2 पॉइंट पे सॉलिसिटर जनरल के बात को रिकॉर्ड पे लेकर के और अगली तारीख 5 मई मुकर्रर कर दिया है और 5 मई से इस मामले की सुनवाई शुरू हो जाएगी। वक्फ कायद्यासंदर्भात पुढील सुनावणीवेळी न्यायालय अंतरिम निर्देश देईल। मात्र विरोधकांनी यावरून केंद्र सरकारला आता घेरण्याचा प्रयत्न केलाय। एखादा कायदा एखाद्या धर्माला नजरेपुढे ठेवून बदलायच्या भूमिकेतून आणि विभाजनाचं राजकारण करून अशा प्रकारचे कायदे आणणं हे चुकीचं आहे आणि हे स्पष्ट झालेलं आहे। खरं तर सर्व अशा प्रकारचे कायदे सर्वांना लागू करायला पाहिजेत। सर्व रिलीजन एखाद्या इतर धर्माच्या ठिकाणी दुसऱ्या धर्मांच्या लोकांना नेमता येतं का? ते करू शकतो का आपण? पण ते करू शकत नाही। फक्त आणि फक्त केवळ एका समुदायाला, एका रिलीजन्सला ध्रुवीकरणासाठी केलेले टार्गेट होता। हे सर्वोच्च न्यायालयाला पटलेलं आहे, म्हणून त्याला स्थगिती दिली आहे। मी त्यांचे आभार मानतो। जॉइंट वर्किंग कमेटी ऑफ पार्लियामेंट का मेंबर था। जितने अमेंडमेंट सरकार ने उसमें लाए थे हमने उसकी मुखालिफत की और हमने डाइसेंट रिपोर्ट दिया। पार्लियामेंट में भी मैंने उस पूरे बिल की मुखालिफत की है। तो ये कहना कि मैं दूसरे बिल के प्रोविजंस को मान लूंगा, ये सवाल पैदा नहीं होता। हम पूरे उस बिल को उस एक्ट को अनकॉन्स्टिट्यूशनल मानते हैं और ये आर्टिकल 25, आर्टिकल 26, 14 और 15 और 29 का ग्रेव वायलेशन है। ये हम पहले से ही बोल दिया है और आज फिर आपके सामने रिपीट कर रहा हूँ। सभागृहात मध्यरात्रीपर्यंत चर्चा झालेलं वक्फ विधेयक सत्ताधाऱ्यांनी संख्याबळाच्या जोरावर पास केलं। त्यानंतर विरोधकांनी या कायद्याला कडाडून विरोध करत संविधानावर झालेला हा हल्ला असल्याचं म्हटलं होतं। मात्र सर्वोच्च न्यायालयानं 2 कलमांना स्थगिती दिल्यानं आता वक्फबाबत सुनावणींचं सत्र सुरूच राहणार। त्यामुळे 5 मेच्या सुनावणीत काय घडतं हेच पाहायचं। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।